नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. सावरकर नगर येथून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलो. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावरकर नगर येथे शिलाई क्लासेस असेल, मेहंदी क्लासेस असेल यांचं भव्यदिव्य उद्घाटन जे आहे ते आज संपूर्ण होते. सोबतच संगणक प्रशिक्षणाच्या 13व्या बॅचचं आज उद्घाटन होतं आहे आणि महिलांना जे मोफत प्रशिक्षण गाडी चालविण्याचं दिलं जातं त्याच्याही मोफत लर्निंग लायसन्सचं वाटप आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आणि आताच आपण बघू शकतो त्यांचं सावरकर नगर येथे स्वागत करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून सावरकर नगर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेहंदी क्लासेस असेल, संगणक प्रशिक्षण असेल, MPSC UPSC क्लासेस चालवणं असेल, हे सगळं निलेश सांबरे यांच्या माध्यमातून चालवलं जातं. आणि आता आपण बघू शकतो विद्यार्थ्यांकडून ज्यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येथे मोफत प्रशिक्षण घेतलं आहे सर्वांकडून फुलांची उधळण करत निलेश सांबरे यांचं हे भव्य दिवस स्वागत जे आहे ते करण्यात येते. सुंदर अशी रांगोळी आपण बघू शकतो त्यांच्या स्वागतार्थ येते काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य हे स्वागत जे आहे ते निलेश सांबरे यांचं करण्यात आलेलं आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात जिजाऊ संस्था जी आहे ती कार्यरत आहे, काम करत आहे. आणि कायमच निलेश सांबरे सर यांचं पाठबळ जे आहे ते सगळ्यांना मिळत असतं. आणि आज देखील महिलांच्या विशेष क्लासचं उद्घाटन होतं. मागे मला सांग मध्ये साहेब दुसऱ्या बॅचचं आज उद्घाटन ठीक आहे. सांगण्याच्या मध्ये ना हा सर कट मागे या रे मनोज, ये ना मागे जाऊ ना सगळ्यांनी. कशाला चिटकता एवढं, ते काहीच भेटत नाही. पाठी चल माझं शिलाई मशीन क्लासेसचं उद्घाटन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. मेहंदी क्लासेस असेल, शिलाई प्रशिक्षण असेल, मॉडर्न क्लासेस, फॅशन क्लासेसचं चल एक एका चिमुकलीच्या हस्ते आपण बघू शकतो शिलाई क्लासेसचं उद्घाटन जे ते या ठिकाणी संपन्न होतं आपल्याला पाहायला मिळतं. सचिन पाटील हो सर मशीन दुसऱ्या ताई या साईड मशीन दुसऱ्या या पाटील चला या पाटील एक मिनिट सर मशीन घ्या मशीन काढून घ्या हे तुम्ही सांगा
मोफत शिलाई क्लासेस असेल, मोफत मेहंदी क्लासेस असेल इत्यादी प्रशिक्षण सावरकर नगर येथे मोफत दिलं जातं आणि यंदाची ही दुसरी बॅच आहे आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आंबेर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळतं. चला सर आता शिलाई मशीन क्लासेस सोबतच आपण बघू शकतो मेहंदी क्लासेसच्या नवीन बॅचचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळतं. उत्तम शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये वेगवेगळे विविध उपक्रम चालू आहे. त्यापैकी मेहंदी क्लासेसचा जो उपक्रम आहे धीरज निलेश सांबरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो या नवीन बॅचचं उद्घाटन लोकांकरता उघडलेत. त्यापैकी आणखीन एका मेहंदी क्लास पुन्हा उद्घाटन करत आहेत. त्याकरता मी दादांचा आणि ताईंचा खूप मनापासून अभिनंदन करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करावे. सर्वांनी खालती बसा ना, 1 मिनिट सर्वांनी बसा. मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो मेहंदी, रांगोळी, साडी, ड्रेपिंग, हेअरस्टाईल, ज्वेलरी मेकिंग, योगा क्लासेस याचं भव्य दिव्य उद्घाटन आता या ठिकाणी निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य उद्घाटन आपण बघू शकतो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. भरभरून प्रतिसाद स्थानिकांचा या परिसरातील नागरिकांचा या क्लासेसला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संगणकाचंही प्रशिक्षण असेल येथे मागील अनेक वर्षांपासून देण्यात येतं. 13वी बॅच जी आहे ती संगणक प्रशिक्षण क्लासचे येथे भरविण्यात आलेले आहे आणि आता त्याचंही उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. मोठ्या प्रमाणात महिला सक्षमी करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था काम करत असते आणि या सुंदर अशा उपक्रमाला महिलांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण विविध क्षेत्रात जे आहे ते काम करत असते. आजवर अनेक विद्यार्थी अधिकारी घडविण्याचं कार्य जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेलं आहे आणि आता बघू शकतो सावरकर नगर येथे या नवीन बॅचचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळतं. संगणक प्रशिक्षण केंद्राचंही उद्घाटन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. महिलांशी संवाद साधताना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर आपल्याला पाहायला मिळतात.
ठाणे, पालघर, बाईट घ्यायचं आहे? चला बाईट घे जरा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकणाच्या सर बाईट इथे घे. 5ही जिल्ह्यांमध्ये जिजाऊ संस्था काम करत असते आणि आपण बघू शकतो ठाण्यामध्येही एक भरभरून प्रतिसाद जो आहे तो जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांना निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. थांब, ढकलू नको, ढकलू नका. एक मिनिट. या या. चलो ठीक आहे बस सर समोर ठीक आहे रोल साहेब, आज विविध उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, काय सांगतो? आजचे आपण बघतोय का कोविडपासनं प्रचंड बेकारी वाढते, आज महागाई वाढते, अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत. मग दादाच्या बरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने शिवण क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे. आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं, सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे, त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना 2 पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत, हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे. त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ आग्रह पुढे असते. पुढे अजून काय काय उपक्रम आपण संस्थेचं नावच जिजाऊ आहे, त्यामुळं शिवाजी जर जन्माला आणायचे असतील, छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते. अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासनं विविध प्रकारच्या क्लासेसची साडीचे हे करण्याची विविध प्रकारचे क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे. शिवण क्लासेस, रिक्षा चालवणे, रिक्षा चालवणे, विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जो तो भरभरून प्रतिसाद जो आहे तो या सुंदर अशा आपल्याला पाहायला मिळतोय. कायमच स्त्री सक्षमीकरणासाठी ही लोकांना रोजगार मिळावा यासाठी ही जिजाऊ संस्था प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो. संगणकाच्या 13व्या बॅचचंही आपल्याला पाहायला शिकून घ्या, वाटापट नोकरी लागा सर्वांना. हो या साईडला आहे रे. अच्छा, या आपल्या उद्घाटन समारंभ, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आणि स्कूटी प्रशिक्षणासाठी आपल्या सर्वांचे गॉडफादर सन्माननीय श्री निलेशजी सांबरे साहेब इथे आलेले आहेत. त्यांचे एकदा जोरदार टाळ्याच्या कडकडाटात प्रशिक्षण चालतं. त्यातल्या आपल्या कॉम्प्युटरच्या दिव्याताई आहेत. मी दिव्याताईंना विनंती करतो की कृपया आपण 1 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचं की कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा आपल्याला कसा फायदा झाला. मी दिव्याताईंना विनंती करतो की कृपया आपण 1 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सर आतमध्ये जाऊ शकता. शिलाई मशीनच्या दिव्याताईंनी लगेच रेडी राहायचंय. Hello everyone and thank you so much sir. I am Divya Sharma and I got a golden opportunity to learn MS Excel and typing skill from the Jijau Institute. I got a golden opportunity to learn MS Excel and typing, and Jijau Institution is classes where various type of skills are available. There is no age limit to learn anything in Jijau
institution. In this world, everyone is thinking about self only. Sir is only the one person who is thinking for all of us. Therefore, I thank you so much for this opportunity in my life. Thank you so much. तसंच त्यासोबत शिलाई मशीनचा पहिला वर्ग आपण साधारणतः 3 महिन्यापूर्वी सुरुवात केला. आपल्याकडे स्मिताताई आहे. स्मिताताई खरंच अभिमानास्पद आहे की या वयात देखील स्मिताताई मोठ्या हिमतीने घरात एक 2 पैसे मिळवण्यासाठी शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेतात. हे जिजाऊचं वेगळं ध्येय आहे. मी स्मिताताईंना विनंती करतो की त्यांनी 1 मिनिट मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, मी स्मिता तोरसकर. मी सरांचे आभार मानते की त्यांनी एवढे सगळे वर्ग चालू केलेले आहेत. आता एकंदर 15 प्रशिक्षण वर्ग आहेत आणि ते सगळे त्यांनी चालू केलेले आहेत. म्हणजे असं आपल्याला कुठेही बघायला नाही मिळालं आत्तापर्यंत की अशा प्रकारे मोफत प्रशिक्षण सगळ्यांना दिलेलं आहे. पण ते सर करतायत हे सगळं आणि सगळ्या लोकांसाठी ते करतायत. आधी त्यांचं जाडपोलीला होतं, पण आता त्यांनी ठाण्यामध्ये चालू केलं आहे. त्यामुळे त्यांचं सगळीकडे खूप नाव झालेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांचा प्रचार करतो आहोत. आता मी इथे कॉम्प्युटर करते आहे, इंग्लिश स्पीकिंग करते आहे, मेहंदी करते आहे आणि शिवण क्लास करते आहे. एवढे मी सगळे 4 क्लास इथे करते आहे आणि याचं मोफत शिक्षण मला मिळतं आहे. आणि किती सरांचे आभार मानावे आणि किती कौतुक करावं. आपण कुटुंबात आहोत. नाही, तरी पण एवढं कोणी करू शकणार नाही. त्यामुळे तुमचं कौतुक कसं करावं ना तेच आम्हाला कळत नाही आहे. आता निलेश सांबरे, निलेश म्हणजे एक नील रंग आहे त्याच्यात आणि ईश म्हणजे देव म्हणजे कृष्णाचा अवतार आहे. ते कृष्ण सारख्याप्रमाणे ज्ञान देतात, त्याप्रमाणे निलेशजी सगळ्यांना ज्ञान देत आहेत. आणि सांबर आपले एक सांबरे, त्याचं अंडाम आहे, पण आपण सांबर सुद्धा हा एक प्राणी आहे की जो आपल्या सगळ्यांना ज्या साथीदार आहेत त्यांना बरोबर घेऊन जातो. तसेच निलेश सांबरे सर आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. आणि तुमच्यातून या तरुणांना सगळ्यांना तरुणींना प्रेरणा मिळेल होती. आणि म्हणजे इथे जे सगळे शिकवत आहेत ना ते इतके मनापासून शिकवत आहेत आणि सगळे एक्सपर्ट आहेत ते शिकवण्यात. असं नाही आहे की त्यांना काही येत नाही आहे, ते सगळे व्यवस्थित शिकवतात. असं सगळ्यांना वाटतं की मोफत शिक्षण आहे मग काय शिकवणार ते, पण तसं काही नाही आहे. मोफत शिक्षण असून सुद्धा ते फार 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 छान शिकवतात एकदम. म्हणजे आपण काहीही विचारलं तरी त्यांच्याकडे उत्तर नाही असं नाही आहे. सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तर आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा सगळ्यांचे मी आभार मानते. आणि असा या सांबरे सरांना माझा नमस्कार आणि आपल्या इथे मॉडर्न फॅशन क्लासेस सुरू केलेले आहेत. जसं आरीवर्क आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आरीवर्क नंतर नेल आर्ट आहे, त्याच्यानंतर मायक्रोनी आहे. या सर्व उपक्रमामध्ये आपल्या योगिताताई देखील सहभागी आहेत. योगिताताईंना विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, माझं नाव योगिता अशोक वायकुळ. मी या ह्याला 3 महिन्यापासून जॉईंड आहे. मी इथे आरीवर्क, कुशन वर्क, नेल आर्ट बरेच क्लासेस मी इथे शिकली आणि मला याचा पुढे फायदा आहे मला माहीत आहे. आणि आता मी आरीवर्क शिकल्यापासून मी घरी ऑर्डरही घेते. मला याचा खूप फायदा झाला आहे. आणि जे क्लासेस मी बाहेर विचारायचे 20 ते 25 हजार रुपये ते पैसे भरावे लागायचे, पण ते करणार कुठं. जेव्हा ह्या क्लासेसबद्दल आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही पळत येऊन इथे आधी विचारलं आणि लगेच ऍडमिशन आम्ही घेतलं. आणि आता इतकं वाटतं की म्हणजे जो नवीन क्लास आम्हाला जो बघायला भेटतो आम्ही प्रत्येक याच्यामध्ये आम्ही ऍडमिशन घेतो की आम्हाला प्रत्येक शिकायचं. त्याच्यासाठी सरांचे आम्ही खूप आभारी आहोत. प्रचंड असा प्रतिसाद दिला. जवळजवळ 3000पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन स्कूटी प्रशिक्षणामध्ये झाले. पहिली बॅच आपली झाली. आज आपण त्याचं लायसन्स देखील वाटप करतोय. त्याच भगिनी आपल्या लक्ष्मीताई आहेत. मी लक्ष्मीताईंना विनंती करतो की आपला स्कूटीचा अनुभव आपण शेअर करावा. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी मोफत स्कूटी प्रशिक्षण घेत आहे. त्याच्यामध्ये माझ्या घराला झोमॅटो अशा जॉबसाठी वर्कसाठी घराला मदत होऊ शकते. सांबरे सरांबद्दल बोलायचं काय तर सरांनी मोफत वह्यापासून ते मोठे ऑपरेशन याच्यापर्यंत सरांचा प्रवास आहे. सरांनी मोफत चष्मे पण वाटप केलेले आहेत आणि मोठे ऑपरेशन प्लस आमच्या एरियातून सरांनी मोतीबिंदू अशा महिलांना घेऊन पण गेलेल्या आहेत. त्या महिला मला बोलल्या की सरांनी आम्हाला मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पण घेऊन गेलेल्या. जिजाऊ संस्था आमच्यासाठी खूप म्हणजे मोलाचे काम करत आहे. जिजाऊ संस्थेने जे केलेले आहे ना तो
कोणी नेता पण करू शकत नाही. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकाच प्रशिक्षणामध्ये भाग घेऊ शकतो, पण जिजाऊ संस्थेमध्ये जे प्रशिक्षण आहे ना त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रशिक्षणामध्ये असं नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये भाग घेतलाय आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही, त्याला लिमिट नाही आहे. सांबरे सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. जसं गरुड उंच आकाशाला भरारी घेतो तसे सांबरे सरांनी त्याच्यापेक्षाही आणखी उंच भरारी घेऊन त्यांचे ध्येय पूर्ण करावे एवढी. सन्माननीय श्री विजयजी सांबरे साहेब, आपणास विनंती करतो की आपण एक 5 मिनिटं आम्हा सर्व भगिनींना आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. पहिल्यांदा मी आपल्या ठाणे टीमचं अभिनंदन करतो की खूप चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आणि खूप मोठ्या प्रमाणात भगिनी आज आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आहेत. काय तो आपण बघतोय की आज महागाई वाढती, दिवसेंदिवस वाढती आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा खालावत आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, आरोग्याचे विविध प्रश्न असतात. मी आपल्यासारख्याच एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी विक्रमगडवरनं भिवंडीला कॉलेजला येत असताना सातत्याने मला प्रश्न पडायचा, कधीतरी भिवंडीची मुलं माझ्याकडे शिकली पाहिजे. आणि त्यावेळेस कळलं का जग किती मोठं आहे. का भिवंडीमध्ये महापालिका आहे, तिथे अधिकारी असतो, सीओ नावाचा असतो. पुढे ठाण्याला आल्यानंतर जिल्हाधिकारी बघितले, SP बघितले. का अधिकारी आपल्यातून घडले पाहिजेत गरिबांचे. त्या उद्देशाने ज्या दिवशी माझा व्यवस्थित व्यवसाय चालायला लागला त्या दिवशी मी ठरवलं का व्यवसायाकडनं आलेले पैसे फक्त आपल्या मालकीचे नसतात, तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावरती व्यवसाय चालत असतो. आणि आपण सर्वजण, मी एकटा मोठा होऊन नाही चालणार, तर आपण सर्वजण मोठे झालो पाहिजे. त्या उद्देशाने जिजाऊ संस्था 2008 पासून काम करते. तुम्ही बघायला या कधीतरी एक छोटंसं गाव आहे झडपोली म्हणून पालघर जिल्ह्यातलं, तर जो आदिवासी जिल्हा आहे, पेसा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये 200 लोकवस्तीचं गाव आहे. परंतु मी तुम्हाला अभिमानाने सांगेन का आज 2000 विद्यार्थी त्या गावामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातनं शिक्षण घेत आहेत. आई वडील नसलेला मुलगाही तिथं UPSC होऊन IPS ऑफिसर होतोय. इतकंच नाही तर गुजरातचे विद्यार्थी आज आपल्या झडपोलीच्या प्रांगणामध्ये JEE NEETचं शिक्षण घेतात. मी तुम्हाला यासाठी सांगतो, या सर्व माहिती देतो. मी 5 मिनिटं दिले त्यांनी, पण तुम्ही 10 मिनिटं बोलतोय. तर आपली मुलं शिकल्याशिवाय गरिबी काय दूर होणार नाही त्याने. आणि आपण इयत्ता 9वी पासून JEE NEETचे क्लासेस सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचं फाउंडेशन केले, CA आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन केलं. आपण बघतोय आकाशामध्ये का ध्रुव तारा कसा उंचावर आणि चमकतो, त्याप्रमाणे आपल्याला आपली मुलं मुली चमकली पाहिजे. त्या उद्देशाने तसे अधिकारी किंवा मोठे पैसेवाले लोक लहानपणीच मुलांना स्वप्न दाखवतात, तशा प्रकारची स्वप्न तुम्ही मुलांना दाखवा. तर आपल्याकडे जर जिजाऊमध्ये आई वडील नसलेला कोल्हापूरून आलेला मुलगा जर UPSC होऊन IPS ऑफिसर होऊ शकतो, सांगलीहून आलेली शेतकऱ्याची मुलगी जर डेप्युटी कलेक्टर होऊ शकते, सोलापूरहून आलेला मुलगा लेबर कमिशनर होऊ शकतो, असिस्टंट लेबर कमिशनर होऊ शकतो, तर तुमची आमची सर्व आपण तर एक परिवार आहोत. मुलांना जी स्वप्न दाखवाल ती स्वप्न पूर्ततेसाठी तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहे. परंतु संस्कार देणे तुमचं काम आहे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ मुलांच्या बरोबर असता. त्यांना सांगा आपण आमदार, खासदार, नगरसेवक होऊ का नाही माहिती नाही, परंतु या महापालिकेचा आयुक्त आपली मुलगी झाली पाहिजे, या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपली मुलगी झाली पाहिजे, या पोलीस कमिशनर आपल्या मातीतून झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना ताकद द्या, त्यांच्या पाठीमागे उभे राहा. जेव्हा त्यांना अडचण येईल तेव्हा तुमचा भाऊ हा बरोबर असेल. परंतु आपली मुलं ही ध्रुवताऱ्याप्रमाणे आकाशामध्ये उंच गतीवर गेली पाहिजे. माझी स्वप्न आहेत. मी ती खासदारकीची निवडणुकी सहज लढवली होती. का सामाजिक कामामध्ये काय ताकद आहे, सिंगल जिजाऊच्या धर्तीवर लढवली. 2.5 लाख मतं मिळाली मला. फक्त शहर सोडलं किंवा हिंदू मुस्लिम जो झाला तो विषय सोडला तर ग्रामीण भागामध्ये नंबर 1ला मतं मिळाली. माझ्याशी एक मुलबाडची ताई भेटली. तर सगळ्या लोकांनी इथनं काम धंदा सोडून तिकडे येऊन प्रचार प्रसार करून निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. पण ही निवडणूक मी गंमत म्हणून लढलो. मला महत्वाचं काय का पंतप्रधान कार्यालय चालवायला UPSCच्या टॉप 20 लाख विद्यार्थ्यांमध्ये टॉप 10 मध्ये आपली 5 विद्यार्थी आले पाहिजेत. तर जे विविध प्रश्न दिल्लीला बसून आपल्या राज्याचे सोडवले पाहिजेत, आपल्या जिल्ह्याचे सोडवले पाहिजेत, ते सोडवण्यासाठी अधिकारी आपल्याला आले पाहिजे. आपण बघतोय की सत्ता या 2 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 10 वर्षाच्या असतात, 25 वर्षाच्या असतात. त्याच्या पलीकडे काही सत्ता नसतात. ते इंग्रजांनी जवळजवळ 50-100 देशावरती राज्य केलं असेल. आज त्यांची जगण्याची मोज झालेली आहे. सत्ता बदलत असतात, परंतु सत्ताधीश जे कायमस्वरूपी वयाच्या 21व्या वर्षी एखादा पोरगा जर UPSC पापड झाला तर तो पुढे देश चालवण्यासाठी केंद्र शासनाचा मुख्य सचिव होऊ शकतो. ही ताकद शिक्षणामध्ये, ते शिक्षणासाठी आपण पोरांना तयार ठेवा. आपल्या या ठाणे शहरामध्ये 21च्या 21 झोपडपट्ट्यांना आपले क्लासेस सुरू आहेत. त्याचसाठी चालू आहे. त्या अगदी कचऱ्यावरच्या ढिगावरती शाळा चालू केल्या. येऊरच्या
जंगलामध्ये शाळा चालू केली का आपल्याला आपली मुलं शिकली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण तो शहर म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा, या शिक्षण फक्त श्रीमंत किंवा धनिकांच्याच मुलांना मिळतात आणि तीच मुलं पुढे प्रशासनामध्ये जातात आणि आपण गरीब तो गरीबच राहतोय. जर आपल्याला आम्हाला सर्वांना गरिबी दूर घालवायची तर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगले संस्कार दिले पाहिजे. काल परवा आम्ही फिरत होतो मुलगा, मी कालपासून आम्ही बाहेर होतो. आज तुमचा कार्यक्रम म्हणून आम्ही 5 वाजता आलो कामावर होतो. विविध लोकांची चर्चा करत असताना मी ते सांगितलं की मी काय कमावलं तर माझा मुलगा माझ्या बरोबर आहे की तो चांगला संस्कार आहे की संध्याकाळी 6 वाजता घरात असतो माझ्या बरोबर कामावर आल्यानंतर आणि जेव्हा सकाळी उठतो तेव्हा करून अशा प्रकारचे संस्कार द्या. ज्याची पोलीस कॉन्स्टेबल होण्याची ताकद आहे त्या विद्यार्थ्याला मी PSI करून तुम्हाला सांगतो. ज्याची PSI होण्याची स्वप्न आहेत त्यांना ACP करू आपण आणि ज्याची ACP होण्याची मुलांची स्वप्न आहेत त्यांना ताकद देऊन आपण IPS ऑफिसर करू. हा शब्द तुम्हाला मी या प्रसंगी. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल आता महानगरपालिकेची निवडणूक म्हणाल, तसं नाही. हा तुमचा भाऊ 12 महिने 4 जूनला निकाल लागला लोकसभेचा, 5 जूनपासून मी कामाला लागलो. आता विधानसभेचा 23ला निकाल लागला, 24 तारखेपासून आपली संस्था काम करते आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी. मी अगदी प्रामाणिकतेने सांगतोय. मगाशी एक ताई बोलली त्या कोपरी पाचपाखडीतले अनेक रुग्ण झडपोलीच्या प्रार्थना हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेत होते. झडपोली इथनं जवळजवळ 75 किलोमीटर आहे. त्यासाठी तुम्हाला सोयीस्कर आता मी शहापूर येथे परवा 2 तारखेला भगवान महादेव सांबरे रुग्णालयाची निर्मिती केलेली आहे. काही एकही रुपया तुम्हाला आम्हाला कुठल्याला द्यावा लागणार नाही. अगदी गावाकडचेही तुमच्या माहेरचे सासरचे कुठलेही रुग्ण असतील आणि ते घरात जर आजार उपचार करण्यावर असतील तर त्या सगळ्या रुग्णांना आणण्यासाठी आपल्या 25 रुग्णवाहिक नाहीत. एकही रुपया तुम्हाला आम्हाला द्यावा लागणार नाही. ज्याची परिस्थिती नाही त्यांना, ज्याची परिस्थिती त्यांनी फक्त आणून ठेवण्याचं काम त्यांनी त्यांच्या गाडीतून करावं. त्याला पूर्ण बरं करण्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे. आपल्याला 1-2 दिवस नाही जगायचे. या संस्थेचं नाव जिजाऊ आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची माऊली जिजाऊ आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मुंबईमध्ये कोणालाही पाऊल ठेवायचं झालं तर शिवाजी महाराजांशिवाय त्याला आवाज उठवता येत नाही. कोणत्याही सत्ताधीशाला कुठल्याही देशातल्या नेत्याला या भारत देशामध्ये पाऊल ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालावं लागतं. त्या विचारावर आपली संस्था चालते. त्यामुळे तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतोय का आपल्या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी जिजाऊची आहे. आपल्या मुलांच्या स्वप्न तुम्ही जे स्वप्न दाखवाल ती स्वप्न बरं करण्याची जबाबदारी, पूर्ण करण्याची जबाबदारी जिजाऊची. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला आणि थांबतो. आपल्या किसन नगर भागातली एक तरुणी मोहिनी भारमल म्हणून मुलगी होती. 19 वर्षाची असताना तिचे लग्न झालं. मोखाडा तालुक्यातनं तिला इथे दिली होती. तिचे पती आणि ती सुखात गोविंदाने राहत होते. कोविड काळानंतर कोविडमध्येही सगळे व्यवस्थित होते आणि तिला 2.5 महिन्याचं पोटात बाळ असताना तिचे पती अचानक हार्ट अटॅकने गेले. अशा वेळेस तिला बाळ पाडायचं की माहेरी जायचं हे सर्व प्रश्न पडले असतात. तिच्या सासूने तिला सांगितलं की बाबा बाळ ठेवून दे, आता मुलगा गेला पण मी तुला मुलगा म्हणून सांभाळते. ती वागळे स्टेट किसन नगर या भागात लोकांची धुडी मांडी करायची आणि सासू करायची. बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्यानंतर एक जण बाळाजवळ थांबायचं, एक जण धुडी मांडी करायची, परत दुसरी बाळाजवळ थांबायची, धुडी मांडी करायची. ती जेव्हा आमच्या आपल्या जिजाऊच्या पोलीस अकॅडमीमध्ये आली कोपरीमध्ये, त्यावेळेस ती पोलीस अकॅडमीमध्ये सकाळीच व्यायाम करायची आणि ती निघून जायची, लेक्चरला बसायची नाही. मग केदार सरांनी एक दिवशी तिला विचारलं का थांबत नाही. ती रडायला लागली. तर बाबा मला थांबून जमणार नाही, कारण मला माझ्या मुलाला अन्न देण्यासाठी, दूध देण्यासाठी मला 7-8 हजार रुपये कमावं लागतात मला सासूला. त्या दिवशी तिला 15,000 रुपये आपण पगार चालू केला. आणि तुम्हाला त्याने सांगतो पोलीस भरती उशिरा होत होती, ते आरक्षणाचा विषय चालला होता. तेवढ्यातच मुंबई महानगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेडची भरती निघाली होती. बघा देव कसं चांगलं करतो ते. पोलीस नोकरी लागली असते तर 25,000 रुपये पगार मिळाला असता आणि 24 तास डोक्याला टेन्शन असतं. एकदा बॉडीगार्ड जा, तिकडे उभे राहा, तिकडे उभे राहा, तिकडे गाडी पकडली का एक नेत्याचा फोन येईल, गाडी सोडायला सांगा, हे सगळं ताप असतो. आणि महानगरपालिकेच्या 800 पदाची भरती निघाली. आपले मुरबाडपासून कोकणातील जवळजवळ 5 जिल्ह्यातनं अनेक विद्यार्थी तिथे होते. हिलाही मी तिथे झडपोलीला नेऊन ठेवली. 109 विद्यार्थी 800 मध्ये आपले लागले. त्यामध्ये ही मोहिनी भारमल लागली. आज दादरच्या फायर ब्रिगेडच्या ऑफिसमध्ये कामाला ते ऑफिसर. तुम्ही आम्ही सांगाल का या अशा अडचणी असतात. आता तुम्हाला 2च उदाहरणं बंद झाली की स्वप्नील माने नावाचा तरुण कोल्हापूर येऊन तो IPS होतोय. त्याला आई पण नव्हती आणि वडीलही नव्हते. इंजिनिअरिंग शिकवताना वडील गेले. आणि मोहिनी मार्फत या 2च उदाहरणावरती तुम्ही आपलं आयुष्य जगलं. आपल्या मुलांना शिक्षण द्यायला जिथे जिथे क्लासेसची व्यवस्था आहे तिथे आपण झोपडपट्ट्यांना ते केलेले आहेतच.
8वी नंतर जेवढी मुलं मुली ज्या की ज्याला डॉक्टर व्हायचे, ज्याला IIT ला जाऊन इंजिनियर व्हायचे, ज्याला स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे, ज्याला न्यायव्यवस्थेत किंवा CA व्हायचे, ज्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला माणूस गेला पाहिजे. आपले विद्यार्थी गेले पाहिजे, विद्यार्थिनी गेले पाहिजे, त्या उद्देशाने जाऊन काम करते. पोलीस भरती केंद्र, कॉम्प्युटर सेंटर किंवा तुम्हाला रोजगाराचे विषय, ते छोटे छोटे विषय तर आपल्याला जगायचे ते करावेच लागतील. परंतु आपली कायमस्वरूपी गरिबी दूर करण्यासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. हा भाऊ तुमच्याबरोबर 12 महिने 24 तास असेल, हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करूया. सर, मीडियामध्ये थोडे इकडे आले तर बरं पडेल. आम्ही इथे उभा सर तुम्ही तिथे 5 जण आपले जे कॉम्प्युटरचे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यायचं. कॉम्प्युटरचे जे 5 विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया पुढे यायचं. यश, श्री, दिव्या आणि लवकेश, कृपया आपण कॉम्प्युटरवाल्यांनी पुढे यायचं. पहिलं श्वेताताईला विनंती करतो की कॉम्प्युटरचे सर्टिफिकेट आहेत ना, पुढे 5 जण एकत्र जा आणि सर्टिफिकेट घ्या. सगळं समोरच जा, एकेकाने घ्या. थांबा सब समोर या साईडला सर. कॉम्प्युटरची ही आपली 13वी बॅच आणि खरंच अभिमानास्पद आहे. हे शक्य आहे 80 वर्षाच्या अनुभवापर्यंत कॉम्प्युटर शिकलेलं सगळं. जवळजवळ 4 ते 5 लाखाचे कोर्सेस आपण कॉम्प्युटरच्या क्लासेसच्या माध्यमातून मोफत देतोय. ओके. खुशी, शिलाई मशीनच्या आपल्या भगिनी आहेत. आपली पहिली बॅच शिलाई मशीनची संपली आहे. दुसऱ्या बॅचचं ओपनिंग पण केलं आणि पहिल्या बॅचचे आपण सर्टिफिकेट वाटतोय. मिनलताई, स्मिताताई, शुभांगीताई, अनघाताई आणि मनीषाताई. मिनलताई, स्मिताताई, शुभांगीताई, अनघाताई आणि मनीषाताई, आपल्याच विनंती करतो की कृपया आपण आपल्या सर्टिफिकेट घ्यायचे. गेले का? सर समोर फोन. मॉडर्न फॅशन क्लबच्या भगिनीने रेडी राहायचंय. अनघा गावकर, योगिताताई, ममताताई, कावकर, सविताताई आणि स्वातीताई रेडी राहायचे. थांबा, एवढं यांच्या होऊ द्या. मनीषा पैकर, Can we have the big round of applause? बाकीच्या सर्व भगिनींना सर्टिफिकेट त्यांच्या क्लासरूम मध्ये भेटेल. मॉडर्न फॅशन मध्ये योगिताताई, ममताताई, काव्याताई, सविताताई आणि स्वातीताई, कृपया आपण सर्टिफिकेट घेण्यासाठी यायचे. मॉडर्न फॅशन क्लास योगिताताई. एक मिनिट जाऊ जाऊ तिकडे जायला जागा सांगतो. एक मिनिट जाऊ. 1 मिनिट समोर. ओके. स्वाती जाधव, आपल्या टाळ्या थांबलेल्या आहेत. मला माहिती नाही. एक 2 सर्टिफिकेट. आपण स्कूटीचे पण काव्या विचारे,
स्कूटी प्रशिक्षणाच्या आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांचं लायसन्स देखील आपण वाटप करत आहोत. कृतिका मार्शल इथे कोण आहे का? लायसन मध्ये लक्ष्मी शिंदे, लायसन लक्ष्मी शिंदे. लर्निंग लायसन्स वाला भगिनी पुढे यायचं आहे. सगळ्यांना आहे. नाव घेताना. लीलाधी, अश्विनीताई, ज्योतिताई, लक्ष्मीताई, काजलताई आणि सारिकाताई. लीलाधी, अश्विनी मेडकर, अश्विनी मेडकर, कामिनी शिंदे, कामिनी शिंदे, ज्योती आवळे, ज्योती आवळे आले. ज्योतिताई आल्या आहेत. ज्योती आवळेताई. ठीक आहे, हरकत नाही. चला यो. पाहू शकतो ज्या ज्या महिलांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रमाणपत्र वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सावरकर नगर येथे आपण बघू शकतो ठाण्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण असेल, मेहंदी प्रशिक्षण असेल, रांगोळी प्रशिक्षण असेल असं एक ना अनेक उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून राबवले जातात. आणि आज आपण बघू शकतो सर्व लाभार्थी महिलांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगाल कार्यक्रम? खूप आनंद वाटला. आपण बघतोय का जगातला जगज्जेता सिकंदर पण हातामध्ये काही घेऊन गेला नाही. त्यामुळे जे आपल्याकडे आलेले व्यवसायाने किंवा सन्मानाने आलेलं धन असतं ते सर्वसामान्य आपल्या समाजाचं असतं. समाज म्हणजे कुठल्या जाती धर्माच्या आधारित नाही तर आपण मानव जाती जे आहोत त्या मानव जातीमध्ये असतो. आणि माझं म्हणणं का आपल्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्या सर्व बांधवांचा हक्क असतो. जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा श्वासोश्वास घेत असताना किंवा गाडी चालवत असताना ठोकत नाही, आपण जिवंत परत येतो. त्याच्या पाठीमागे या मायमावल्यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे त्यांना सक्षम बनवणं, कारण आपल्या संस्थेचं नाव आहे जिजाऊ. आपल्या प्रत्येक ताईला जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर प्रत्येक ताईला जिजाऊला सक्षम बनवावं लागेल. त्या उद्देशाने जिजाऊ गेले 15-16 वर्षे समाजामध्ये काम करते. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं शिक्षण असेल तर कोकणभर 48 अभ्यासिक आहेत, 31 पोलीस भरती केंद्र आहेत, एक मोठं रुग्णालय होतं, दुसरं रुग्णालय आता ठाण्यासाठी शहापूरमध्ये इथे सुरू केलं आहे. त्याचबरोबर आपण बघाल तर जवळजवळ दररोज 2 मेडिकल कॅम्प असतात. त्यामधून निघालेल्या प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचं काम केलं जातं. कोकणभर 25 रुग्णवाहिका दिवस रात्र आपल्या बांधवांच्या भगिनींची सेवा करत असतात. त्याचबरोबर संगणक कक्ष असेल, वह्या वाटप असतील, इथे आता बघितलं असतील तर महिलांसाठी विविध उपक्रम ठाण्यामध्ये केले जातात. ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस दिले जातात. कारण गरिबांच्या मुलामध्ये अभ्यास करण्याची स्ट्रेंथ खूप जास्त आहे. आणि जर गरिबीच खरोखर घालवायची आहे तर बिल्डर मोठे करून नाही त्यांना, तर धनिक मोठे करून नाही त्यांना, तर गरिबांचा मुलगा मुलगी शिक्षण द्यावं लागते. ते जेव्हा शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदावर बसतील, व्यवसाय देतील, तेव्हा या आपल्या राज्याची गरिबी दूर होणार आहे असं माझा मानस आहे. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढते, गरिबी गरीबच होत चाललाय, श्रीमंत श्रीमंतच होत चाललाय. अशा वेळेस गरिबांच्या हाताला काही ना काही काम दिलं पाहिजे. त्या दृष्टीने आज इथे आपण बघतोय मेहंदी क्लासेस, शिवण क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेस, संगणक क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर ताईला इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्कूटी ड्रायव्हिंग, अगदी जेवण बनवण्याचंही शिक्षण दिलं जातं. तर आपल्याला आपली घरची काही सुट्टी झाली तर दादा ऑटोमॅटिक सुट्टी होतं, मुलं सुट्टी होतात, व्यसनात चिंता कमी होते. त्या दृष्टीने काम करते. तिथे भगिनींना आवाहन केलं तर आपण तर आपल्या तर सगळ्या आरोग्याची काळजी घ्यायला जिजाऊ आपल्याबरोबर आयुष्यभर आहेत. परंतु आपल्या नात्यात गावाकडे उद्या नागपूरचे विद्यार्थी धडपडीला येऊन शिक्षण घेतात. परवा ते UPSCची परीक्षा पास झाला. एवढंच नाही तर
तर गुजरातची मुलं धडपडीच्या कारणात शिकतात, तर आपलीही मुलं इयत्ता 9वीपासून जेई नीट्स म्हणा, स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन म्हणा, इथलंच नाही तर CA किंवा धडपडीला इयत्ता 9वीपासून पाठवा. IIT टीचर आहेत, देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला की 9 पासून जेई नीट आणि इतर फाउंडेशन क्लासेस सुरुवात केलेले, त्याचा लाभ आपल्या लोकांनी घेतला पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या, आपल्या नातेवाईकांच्या आरोग्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहेत हे सांगून आम्ही आपले करतो. लोकसभा निवडणुका असेल, विधानसभा निवडणुका असेल, जरा सुद्धा खचून न जाता पुन्हा एकदा जिजाऊचं काम सुरू झालं. सोबतच शहापूर येथे ही 24/7 मोफत रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याबद्दल निवडणुका काय मला खासदार होण्यासाठी, मला आमदार होण्यासाठी मी निवडणुका लढला नव्हतो. जर एखाद्या केंद्रामध्ये गेलो असतो तर केंद्रातनं मी तर भिवंडीकरांना तेच सांगितलं, ज्या दिवशी मी खासदार झालो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देण्याच्या अगोदर एम्ससारखं मोठं रुग्णालय भिवंडी बायपास एरियात आणलं असतं का ठाणे पालघर जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला असता. मुरबाडची रेल्वे म्हणा, कसाऱ्यापर्यंत मेट्रो म्हणा किंवा वाड्यापर्यंत मेट्रो म्हणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एका दिवसात मला मंत्री होण्यासाठी नाही तर सरकारकडून इथल्या मायबाप मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापर केला असता. प्रशासनही बरोबर असतं तर ते काम करायला गती आली असती. आज एका व्यवसायावरती इतकं सुरू आहे, तर जेव्हा मी प्रशासनामध्ये असतो तर सरकारला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असत्या. मी काय 500 कोटी 1000 कोटी घेऊन ना पाठिंबा नसता दिला किंवा मला मंत्रिपद पाहिजे म्हणून पाठिंबा नसता दिला, तर मतदारांचे प्रश्न किंवा या 2 जिल्ह्याचे म्हणा किंवा कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असत्या आणि त्या पूर्ण करून घेतल्या असत्या. आणि खचून घेण्यासाठी म्हणजे मी निवडणूक म्हणजे माझं काही शेवटचं आयुष्याचं स्वप्न नाही. मला 100 IAS IPS करायचे आहेत, त्याचबरोबर 500 कमीत कमी डेप्युटी कलेक्टर करायचे आहेत. त्याचबरोबर कुणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही दुःखाने, का उद्या आरोग्याला पैसे नाही म्हणून दुःख येतं, शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून मायमाऊली वडीलधारी त्यांचे वडील दुःख डोळ्यात पाणी आणून बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला काम करायचं आहे आणि ते काम मी आयुष्यभर करेन. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध उपक्रमांचं उद्घाटन आज सावरकर नगर येथे झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद जो आहे तो जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या उपक्रमांना आपल्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आरोग्य, रोजगार, स्त्री सक्षमीकरण या विविध क्षेत्रात काम करत असते आणि आताही आपण बघू शकतो भरभरून प्रतिसाद जो आहे तो याच परिसरातील नागरिकांचा या सुंदर अशा उपक्रमांना आपल्याला मिळताना पाहायला मिळतो. शिलाई मशीनच्या आपल्या दोन्ही टीचर थँक्यू सर. साईड